आज खंडेनवमी नवरात्रातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि उद्योग नगरी पिंपरी चिंचवडमध्ये खरं तर आजच दिवाळीचा दिवस म्हणता येईल असा हा दिवस आहे. कारण की आज उद्योग नगरीमध्ये असलेल्या अशा असंख्य कंपन्यांमधले जे यंत्र आहेत त्यांचं पूजन करण्याचा हा दिवस आहे. शेकडो कंपन्यांमधले हे यंत्र आज दरवर्षी बंद ठेवले जातात आणि त्याचं पूजन केलं जातं. अर्थातच यंत्रयुगामध्ये या यंत्रांचं महत्त्व तर आहेच आहे, मात्र या यंत्रांना चालवणारे कामगार त्यांची देखील आज अशा पद्धतीनं कौतुक केलं जातं. दरवर्षी खरं तर या दिवसाची उद्योजक वाट पाहत असतात, कारण की हा दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा असतो. आपण जाणून घेऊया काय नेमका महत्त्व आहे आजच्या या दिवसाचं आणि काय आनंद होतो दरवर्षी हा दिवस. प्रथम सर्व उद्योजक, कामगार बंधू आणि भगिनींना आणि सर्व नागरिकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा, खंडेनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर हा धार्मिक सण आहेच, परंतु हे एक विजयाचं प्रतीक देखील आहे. आणि उद्योजक आणि कामगार यांच्यामधला दुवा म्हणजे आपण ज्या मशिनरींवर काम करतो ते यंत्र, आणि या यंत्राद्वारे अनेक कामगारांना रोजगार मिळतात, अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. अनेक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज खंडेनवमीच्या दिवशी प्रत्येक कंपनीमध्ये हे पूजन केलं जातं, यंत्रपूजन. आणि विशेषतः अनेक कामगार बंधू आनंदाने या यंत्राचे पूजन करतात, कारण वर्षभर त्या मशीनवर ते काम करत असतात. आणि कुठेतरी आज खंडेनवमीनिमित्त आज ह्या MIDC परिसरातील अनेक कंपन्या ज्या आहेत तर ते दुपारनंतर बहुतांश सगळ्या कंपन्या यंत्रपूजन झाल्यानंतर बंद ठेवतात. परंतु ह्या एक आपलं सण असेल किंवा विजयाचं प्रतीक आपले यंत्राद्वारे कृतज्ञता असेल म्हणून बंद असतात. परंतु इतर वेळी आम्ही पाहतो की MIDC औद्योगिक परिसरामध्ये या ठिकाणी मोठे मोठे यंत्र आहेत. आता तर रोबोट आलेले आहेत, म्हणजे रोबोटद्वारे सुद्धा अनेक प्रोडक्शन होतात. काही मशिनरी आहेत त्या 1 तास बंद पडले तरी त्या ठिकाणी लाखो रुपयाचं नुकसान होतं. तर वीज महामंडळ विशेषतः तर महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 8 ते 9 हजार छोटे मोठे लघु उद्योग आहेत. आणि वीज खंडित झाल्यामुळे म्हणजे आज पाहतोय आम्ही की दिवसातनं बऱ्याच वेळा अनेक भागामधील वीज प्रवाह हा खंडित झालेला दिसतो. मोठा उत्पन्नावर परिणाम होतो असं होता का म्हणे. परंपरा म्हणून खंडेनवमीच्या दिवशी यंत्र बंद ठेवण्याची ही प्रथा आहे. मात्र दरवेळेसचा वीज पुरवठा जेव्हा खंडित होतो तेव्हा या सगळ्याच उद्योजकांचं, लघु उद्योजकांचं मोठं नुकसान होते. कामगार जे आहेत त्यांचं देखील नुकसान होतं. मात्र आजचा दिवस आनंदाचा आहे. तुम्ही ही कंपनी स्वतः चालवता, काय आनंद होतो, काय आपण इकडे उत्पादन घेता आणि महिला म्हणून सक्षमपणे अशा कंपन्या चालवताना काय इतरांना संदेश द्या. नमस्कार, विजयादशमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज खंडेनवमी, आम्ही दरवर्षी ह्याच दिवशी पूजा करत असतो आणि सगळे खूप आनंदात असतात. सण म्हणून साजरा एकत्र येऊन करणारा हा सण सगळ्यांना खूप आवडतो. आणि 2 दिवसापासून तर आमचा एक मुलगा झोपला नाही, कारण आज त्याला सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून. तर आनंदाचा उत्सव असतो, सगळे मस्त एन्जॉय करतात. आणि जी आम्ही मॅन्युफॅक्चर करतो त्या मॅन्युफॅक्चरिंग गोष्टीला आम्ही एक वेगळा रूप देण्याचा प्रयत्न करतो, आनंदाने साजरा करतो. आणि प्रत्येकाला एक संदेश जावा की काम करताना आणि काम झाल्यानंतरही कसं आनंदित राहावं, हा एक संदेश आम्ही सगळ्यांना देण्याचा प्रयत्न. संदेश खूप महत्त्वाचा आहे. आपण काही तरुणांशी बोलूया. कधीपासून तुम्ही इकडे काम करतात आणि काय अशा पद्धतीने जेव्हा यंत्राबरोबर तुमच्या सगळ्यांचाही सन्मान होतो, काय वाटतं, काय म्हणणं आहे? आता गेल्या 4-5 वर्ष झालं मी मयक इंडस्ट्रीमध्ये काम करतो. काम करत असताना BIW फिक्चर जे रिलेटेड सिम लागतात, त्या हाईट ॲडजस्टमेंट करण्यासाठी सिम लागतात, ते आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो. आणि ते करत असताना काही अडचणी येतात. जसं सरांनी सांगितलं, लाईट गेल्यानंतर काही नुकसान होतात. ते खरं तर नुकसान होतंच, कारण आम्हाला जे कंपनीला सिम द्यायचे असतात ते वेळेत न दिल्यामुळं काय अडचणी निर्माण होतात, डिलेवरी वेळ होत नाही. पण मग हे सगळे तरुण आहेत आणि या पद्धतीनं एकत्र येऊन उद्योग नगरीतले हे सगळे उद्योग चालतात. यंत्राबरोबर मानवाचं पूजन हे देखील महत्त्वाचं आहे, मानवाचं महत्त्वही तेवढंच महत्त्वाचं आहे. हेच या आजच्या यंत्रपूजनाच्या, त्याचबरोबर कामगार पूजनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित होतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.